आता आम्ही निघालोय सगळे घरी जायला. आमचा पिल्लू बघा कसं आवडला. आम्ही आता हे बघा कसं बांधून घेतले त्याला. चला मग भेटू आपण रस्त्यातच. दुपारी छान जेवण वगैरे केलं आम्ही आणि तिघं पण एकदम निवांत झोपलो होतो. कारण दमलंच एवढं होतं की पडल्या पडल्या झोप लागून गेली. आणि मग उठल्यानंतर म्हटलं आता जे आहे थोडंसं फार काम तेवढंसं आवरून घ्यावा आणि मस्त चहा करायला. मग मी फास्ट काम करायला घेतलं. आणि आमच्याकडे 2 मनी माऊ ह्या इथं ह्या घरी तर त्या दोघी पण लुडबुड करत होत्या. एक बघितलं ना डायरेक्ट किचन वाट्यावर चढून आली होती. आणि दोघी पण माझ्या पायासारखी त्यांची लुडबुड चालूच होती. मी काम करते आणि त्यांचं खेळणं चालू होतं. मग म्हटलं मस्त व्यवस्थित काम वगैरे आवरावं. आणि संध्याकाळ झालीच होती. म्हटलं चहाचा पण टाईम झालाय आणि मायराला पण पेज पाजल म्हणजे कसं सगळं व्यवस्थित होईल. आणि ना आमच्या गावचा सप्ताह बसलाय बरं का. आल्यावरती ताईंसोबत पण खूप गप्पा मारल्या. आता सगळं व्यवस्थित आवरलंय. किचन वगैरे भांडे वगैरे अवतारवर जाऊ नका कारण खूप खराब झालाय. आता मायराला पेज बनवायची आहे. तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी रेसिपी शेअर करेन. तर मी आज तुम्हाला दाखवते की मी पेज कशी बनवते. हे नागलीचं पीठ आहे जे की मी भाजून घेतलंय आणि चाळून घेतलंय. आणि 2 चमचे घेतलेत. मॅक्झिमम अंदाजे पाणी टाकते मी. मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि मंद गॅसवरती 5-1 मिनिटात रेडी होती. थोडंसं मीठ टाकायचं झाली. आणि साईडला दूध पण ठेवलंय. दूध तापलं की चहा वगैरे करण आता. अजून पण थकवा गेला नाहीये दिवसभराचा. मस्त मी पण फ्रेश झाले आणि हिला पण पेज वगैरे पाजली. छान एकदम अजिबात त्रास देत नाही. भूक लागली असली का पटपट खाती मस्तपैकी. टेन्शन नाही. आम्ही दोघं तर जाम दमलोय. पण त्या मॅडम बघा एवढं आलं तरी पण एकदम फ्रेश मध्ये खेळत आहे. आवाज. आणि ती छोटी पुतणी आमची सगळ्यात लहान 3 नंबरची आणि मायरा 4 नंबरची. किती भारी फुलं आणलं तिने पाना. बरं का सगळे बसले. आणि हे बा याला चटई याला टाकले बरं का. आणि हे बघा सगळे चटई बसले. आणि सप्त्याचं जायचं नियोजन चालू यांचं. हे आई आहे. आई पण तसं करते नाही बा. यासाठी स्पेशली यासाठी चटई टाकले. आणि हे चटई कोण आहे खाली कोण आहे बघा. हा बघा कच चालले आता. ते चालायला शिकले ना लय मज्जा करते ते. काय ते सापडलं त्याला आणि त्याला कळायला वाटतं.